गेल्या काही दिवसांपासून पुण्यामधल्या हेल्मेट सक्ती हा चर्चेचा विषय बनलाय। काही ठिकाणी हेल्मेट सक्तीचं स्वागत केलं जाते, मात्र काही संघटनांनी या विरोधात आंदोलन देखील केली। मात्र पतित पावन संघटनेनं यावर आंदोलन न करता थेट पुणेकरांचा कौल घेतलाय। हेल्मेट सक्ती हवी की नको यावर पुणेकरांचं मत जाणून घेण्यासाठी संघटनेच्या वतीनं 5 दिवस मतदान अभियान राबवण्यात आलं। पुण्यामधल्या 5 विविध ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात घेण्यात आलेल्या या मतदानात 4007 पुणेकरांनी मतदान केलं होतं आणि ज्यापैकी 2838 मतदान हे हेल्मेट सक्तीच्या विरोधात झालंय आणि ज्यामुळे पुणेकरांना हेल्मेट सक्ती नको असल्याचं स्पष्ट झाल्याचा दावा पतित पावन संघटनेनं केलेला आहे। हेल्मेट सक्ती करून पुणेकरांना दंड ठोठावण्यापेक्षा पुणेकरांचं हेल्मेट वापराबाबत प्रबोधन करावं अशी मागणी संघटनेनं केली आहे। टोटल मतदान झालं 4007। त्यापैकी आम्ही आज या ठिकाणी पत्रकार भवनामध्ये मतमोजणी केली। त्या मतमोजणीमध्ये हेल्मेट सक्ती नको असलेली लोक 2838 लोक झाली, हे विद्यार्थी आणि हे झाले। हेल्मेट पाहिजे म्हणून 1071 झाले आणि बाद मते झाली 98। त्यामुळं पुणेकरांना हेल्मेट सक्ती नको आहे हे यातनं निष्पन्न झालेलं आहे। हे आम्ही हे समाजापुढे मांडण्यासाठी म्हणून हे मतदान घेतलं होतं। तर नागरिकांनी जर त्याचं मत दिलं तर ते सरासरी काढलेली आहे आणि याच्यातनं शासनाने पण एक बघावं की सरासरी काढून की प्रत्येक नागरिकाचं मत नकोच्या बाजूनी जास्त आहे। तर माझं पण शासनाशी किंवा जे आहेत वाहतूक संदर्भात तर त्यांच्याशी असं निवेदन आहे की तुम्ही हेल्मेट घालण्याकरता प्रबोधन करा, पण सक्ती करू नका।